कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची सभा आहे आणि त्यात राडा झाला नाही असं मागच्या 4-5 वर्षात कधीच झालं नाही। यंदा सुद्धा गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत राड्याचा इतिहास कायम राहिला। कधी काळी सभा आयोजकांवर म्हणजेच गोकुळच्या सत्ताधाऱ्यांवर चपल्या फेकून मारण्यापासून सुरू झालेली परंपरा आज सभेच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स तोडण्यापर्यंत गेली। महाडिक गट विरुद्ध सतेज पाटील गट असं समीकरण कोल्हापूर जिल्ह्यात रुजल्यापासून गोकुळ दूध संघाचा हा संघर्ष अधिकच तीव्र झालाय। सध्या गोकुळ दूध संघावर माजी मंत्री सतेज पाटील आणि विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता आहे, तर विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक गट आहे। त्याच महाडिक गटाच्या नेत्या आणि संचालिका शौमिका महाडिक यांनी सभेच्या आधीपासूनच सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला। सभासदांना आत प्रवेश का दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या काही सभासदांनी सभेच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स उचलून फेकले। पण गोकुळ दूध संघाच्या सभेतील राड्याला आत्ता नाही, फार आधीपासूनचाच इतिहास आहे। तोच आज आपण इन डिटेल मध्ये जाणून घेणार आहे। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ दूध संघाचा प्रचंड दबदबा आहे। पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईला सुद्धा गोकुळकडून दुधाचा मोठा पुरवठा होतो। दररोज सुमारे 8 ते 10 लाख लिटर दुधाची उलाढाल होते। गोकुळचा पसारा खूप मोठा आहे, इतका की कोल्हापुरात त्यावरून एक म्हण प्रचलित झाली, आमदारकी नको पण गोकुळ दूध संघाचा संचालक करा। यावरून गोकुळ दूध संघाची सत्ता हातात असणं किती महत्त्वाचं आहे याचा तुम्हाला अंदाज आला असेल। आता आपण अगदी थोडक्यात गोकुळची स्थापना कधी झाली आणि त्याचा कोल्हापूरच्या राजकारणावर कसा प्रभाव राहिलेला आहे त्याची माहिती घेऊ। तर बघा, दूरदर्शी नेते आनंदराव पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळचा विचार रुजायला लागला होता। दरम्यान 16 मार्च 1963 रोजी ऑपरेशन फ्लड अंतर्गत कोल्हापूर जिल्हा दूध संघाची स्थापना झाली होती। त्यावेळी आनंदराव पाटील चुयेकर आणि NT सरनाईक यांच्या पुढाकारानं मग गोकुळ दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली। गोकुळच्या स्थापनेनंतर घरोघरी जाऊन दूध संकलन केलं जात होतं, पण आजच्या घडीला स्वतःचा दूध टँकर कॉन्ट्रॅक्ट बेसवर वाहतुकीला लावण्यासाठी गोकुळमध्ये बेकार राजकीय चढाओढ सुरू असते। त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे राज्याच्या आर्थिक राजधानीला म्हणजे मुंबईला गोकुळकडून होणारा दूध पुरवठा। गुजराती कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी गोकुळचं दूध मुंबईत आणलं। त्याचा गोकुळला खूप फायदा झाला। पुढे वर्गीस कुरियन यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर गोकुळचा चेहरा मोहरा बदलला, कारण त्यानंतर कोल्हापूरला ऑपरेशन फ्लड म्हणजेच दुधाचा महापूर योजना मंजूर झाली आणि गोकुळच्या पुढच्या वाटचालीला चालना मिळाली। गोकुळमध्ये दररोज जवळपास 5000 दूध संस्थेच्या माध्यमातून तब्बल 13 ते 14 लाख लिटर दूध संकलित केलं जातं। त्यामधील तब्बल 5 ते 6 लाख लिटर दूध मुंबईसाठी जातं। गोकुळची यंदाची वार्षिक उलाढाल 3428 कोटी रुपये इतकी आहे। 2021 साली ती 2100 कोटी तर 2022 साली 2500 कोटींच्या घरात होती। आणि हेच गोकुळसाठी होणाऱ्या राजकीय संघर्षाचं सर्वात मोठं कारण आहे। गोकुळ दूध संघातलं संचालक पद असणं हे कोल्हापूरच्या लोकांना आमदार होण्यापेक्षा मोठी गोष्ट वाटते। त्यामुळे गोकुळ हा कोल्हापुरातील प्रत्येक राजकारणाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। राज्यातील नंबर 1 वर गोकुळ दूध संघाची कामगिरी सातत्याने राहिलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातला सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकुळकडे पाहिले जातं। प्रत्येक 10 दिवसाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना बिले देणे, पशुखाद्य देणे, दिवाळीला बोनस देणे असा परतावा गोकुळकडून दिला जातो। गोकुळ संचालकांचा संबंध थेट दूध उत्पादकांच्या चुलीपर्यंत असल्यामुळे जिल्ह्यात राजकारण करणाऱ्या कोणत्याही बड्या नेत्याला संचालकांना विचारात घ्यावंच लागतं। दूध संघावर वर्चस्व ठेवल्यास अनेक निवडणुकांत अगदी गावापासून ते मुंबईपर्यंत राजकीय ताकद वाढते। आधी जेव्हा मुन्ना म्हणजेच धनंजय महाडिक आणि सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यात मैत्री होती तेव्हा गोकुळकडे वाकड्या नजरेने पाहायची कुणाची हिंमत होत नसायची। गेल्या 2 दशकापासून गोकुळची सगळी सूत्रे महादेवराव महाडिकांच्या म्हणजे महाडिक गटाच्या हातात होती। गेली 2 दशके त्यांना तिथून हलवण्याचा विरोधकांनी खूप प्रयत्न केला, पण कुणालाच त्यात यश आलं नव्हतं। पण आता महाडिक गट आणि सतेज पाटील गट यांच्यातलं वैर वाढल्यानंतर जिल्ह्यातली राजकीय गणितं बदललेली आहेत। 2021 मध्ये सतेज पाटील यांनी महाडिक गटाचा पराभव करून गोकुळची सत्ता त्यांच्या हातात घेतली आणि धनंजय महाडिक विरुद्ध बंटी पाटील हा वाद आणखी टोकाला गेला। गोकुळने यंदा वर्षभरात 47 कोटी 44 लाख लिटर दूध संकलित केलंय। यंदा गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिन 1,04,000 लिटरची वाढ झाल्यामुळे गोकुळची वार्षिक उलाढाल 3428 कोटी रुपये इतकी आहे। नेव्हीकडून गोकुळच्या फ्लेवर्ड दुधाला खूप मागणी आहे। त्यापैकी 9,19,08,000 रुपयांचा गोकुळला या वर्षात नफा मिळाला। राज्यातला दूध दर ठरवण्यात गोकुळचा सर्वात मोठा रोल असतो। यंदाच्या वर्षभरात म्हशीच्या दुधाला 8 रुपये तर गाईच्या दुधाला 10 रुपये जादा दर देण्यात आल्याचं समजतं।
मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी लवकरच गोकुळ स्वतःचा पेट्रोल पंप उभारणार आहे, अशाही चर्चा आहेत। त्या संबंधीचे निर्णय घेण्यासाठी आज 15 सप्टेंबर 2023 रोजी गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा कागलच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात आयोजित करण्यात आली होती। सभेसाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता आणि सभेच्या ठिकाणी 5000 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती। सभेसाठी प्रत्येक सभासदाला व्यवस्थित तपासणी करूनच आत सोडले जाणार असे स्पष्ट निर्देश होते, कारण गोकुळच्या सभेदरम्यान दरवर्षी काही ना काहीतरी राडा होतो म्हणजे होतोच। त्या सभेसाठी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील उपस्थित राहिले होते। सभेच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरापासून संचालकांच्या वतीने तालुकानिहाय दूध संस्थांच्या बैठका घेऊन संघाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला जात होता। गोकुळच्या आजवरच्या सभेचा इतिहास पाहता ही सुद्धा सभा अत्यंत वादळी होण्याची शक्यता होतीच आणि झालंय तसंच। गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी महाडिक गटांमध्ये गोकुळच्या कारभारावरून सातत्याने आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे। त्यामुळे यंदाच्या सभेत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात आली होती। तसेच मागचं विधान परिषद, राज्यसभा आणि राजाराम सहकारी साखर कारखान्याची खुमखुमीही या दोन्ही गटाला आता मिटवता येणार होती। दरम्यान सभेपूर्वी महाडिक गटाकडून सत्ताधाऱ्यांना पोस्टरच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले होते। तसंच पोस्टरच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना उत्तर द्या असा इशाराही देण्यात आला होता। 20 ते 25 ठिकाणी तसे पोस्टरही लावण्यात आले होते। 2 वर्षात किती लिटर वासाचे दूध परत केले, कर्मचाऱ्यांना काम करू द्या, सततच्या बदल्या आणि म्हशी घेण्यासाठी दबाव कधीपर्यंत, कर्मचाऱ्यांची पिळवणूक कधी थांबणार, आमचं दूध नाकारलं, राजकारण केलं आणि बाहेरच्या राज्यातून 5.5 कोटी लिटर दूध खरेदी केलं, कशासाठी, उत्तर द्या। 1200 संस्था, नक्की काय साधलं त्यातनं, रणजित धुमाळांकडे कोणत्या विभागाचा दूध विक्रीचा ठेका आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न त्या पोस्टरद्वारे सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आले होते। आजवरचा इतिहास पाहिला तर 2019 साली गोकुळच्या सभेदरम्यान तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी चपला आणि खुर्च्या फेकून मारल्या होत्या। त्यावेळीही महाडिक गट आणि सतेज पाटील गटात तुंबळ हाणामारी झाली होती। त्याचप्रमाणे गोकुळमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर 2021 मध्ये गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याच्या ठरावाबाबत रणनीती आखण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। त्या बैठकीत जे निर्णय झाले त्यानंतर 2021 ची वार्षिक सर्वसाधारण सभा कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथे पार पडली। त्यासाठी ताराबाई पार्कातील गोकुळ कार्यालयाबाहेर मंडप घालण्यात आला होता। तेव्हा सुद्धा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सभेसाठी सभासद दाखल झाले होते। त्यांच्या सोयीसाठी हजारो खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या, मात्र या खुर्च्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या, कारण मागच्या वेळी जो अनुचित प्रकार घडला तो घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। 2022 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये गोकुळची सभा झाली आणि तेव्हाही खूप गरमागरमीचं वातावरण होतं। शेकडो पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते, कारण गोकुळच्या सभेला एका मिनिटात सभा गुंडाळण्यापासून ते खुर्च्या बांधून घालण्यापर्यंत अनेक गोष्टींचा इतिहास आहे। त्याच धर्तीवर आजच्या सभेत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जवळपास 75 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सभेवर देखरेख ठेवण्यात आली होती। पण तरीही सकाळी सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला। संघाबाबत प्रश्न विचारल्यावर सतेज पाटील काही बोलत नाहीत, कारण संघ म्हणजे महाडिकांचे ठेके आणि टँकर एवढ्यापुरतेच त्यांचे ज्ञान मर्यादित आहे। मी आले तेव्हा 2 किलोमीटर लांब सभासदांची रांग लागलेली होती। सभासद उन्हात उभे होते। मी त्यांच्याशी बोलत बोलत इथपर्यंत आले। मी सभासदांचे प्रश्न मांडायला इथवर आले। मला फक्त बाहुलीसारखं जाऊन स्टेजवर बसण्याची इच्छा नाही। मी सभासदांमध्ये बसून आजच्या सभेत त्यांना छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मागणार आहे। शौमिका महाडिक यांची ही प्रतिक्रिया संपते ना संपते तोच रागावलेल्या सभासदांनी सुरक्षा बॅरिगेड्स उचलून फेकले, पोस्टर फाडले। त्यामुळे सभेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला। मागच्या 3 वर्षांपूर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाडिक गटाकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप करण्यात येत आहेत। संचालिका शौमिका महाडिक गोकुळमध्ये गैरकारभार होत असल्याच्या कारणावरून सातत्याने आवाज उठवत आहेत। मात्र दुसरीकडे गोकुळ दूध संघाचे चेअरमन आणि सतेज पाटील गटाचे नेते अरुण डोंगळे यांनी सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील, सभा शांततेत पार पाडावी असं सगळ्यांना आवाहन केलंय। ते म्हणाले, गोकुळची उलाढाल 500 कोटींनी वाढली आहे। आम्ही काटकसरीचा कारभार करत आहोत। गोकुळचा कारभार चांगला सुरू आहे। संचालकांनी जे निर्णय घेतले आहेत ते उत्पादकांच्या फायद्याचे ठरले आहेत। दरम्यान संघाचा कारभार सभासदापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत। यासाठी विषय पत्रिकेवरील आणि आयत्या वेळी आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील। सभा 2 ते 3 तासाहून अधिक वेळ चालली तरी उत्तरे दिली जातील। 20 लाखांपर्यंतचे दूध संकलन वाढवण्याचे आमचे आव्हान आहे। यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेबद्दलची माहिती सभेत दिली जाणार असल्याचं डोंगळे म्हणाले। दरम्यान या राड्याला आज अचानक सुरुवात झाली नाही। मागच्या काही दिवसांपासून विरोधी गटाच्या
शौमिका महाडिक या जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या होणाऱ्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी संपर्क सभा घेत होत्या। त्यावेळी त्यांनी गोकुळमधील सत्ताधाऱ्यांच्या मनमानी गैरकारभाराचा पाडा वाचला आणि सभासदांनी वार्षिक सभेस उपस्थित राहून याबद्दल जाब विचारावा असं आवाहन केलं। त्या म्हणाल्या, गोकुळ दूध संघ राज्यातील दूध दर ठरवत होता, आता संघाची उलटी परिस्थिती आहे। सत्ताधारी कमिशनसाठी इतर राज्यातून दूध खरेदी करत आहेत। दुधाचा आणि पशुखाद्याचा दर्जा बिघडला आहे। दूध जप्त करून संस्थांचे नुकसान केले जात आहे। त्यामुळे संघाचा कारभार सुधारण्यासाठी आणि संघ वाचवण्यासाठी साथ देण्यासाठी वार्षिक सभेला या असं त्यांनी सभासदांना आवाहन केलं होतं। ठरल्याप्रमाणे सभासदांनी मोठ्या संख्येने सभेला गर्दी केली आणि गोकुळची यावर्षीची ही सर्वसाधारण सभा वादळी ठरली। सभासदांच्या हिताच्या प्रश्नापेक्षा ही सभा म्हणजे राजकीय आरोप प्रत्यारोपाचा अड्डा बनला। पण गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाडिक आणि सतेज पाटील गट आमने सामने आल्याने गोंधळातच ही सभा पार पडली। जाहीरपणे सांगूनही खासदार धनंजय महाडिक यांनी सभेला गैरहजेरी लावली, मात्र शौमिका महाडिक यांनी त्या सभेत महाडिक गटाची कमान सांभाळली। महाडिक गटाच्या सभासदांना उशिरा आल्यानं बसायला जागा नव्हती, त्यामुळे शौमिका महाडिक यांनी व्यासपीठावर न जाता सभासदामध्येच बसणं पसंत केलं। व्यासपीठाखालूनच त्यांनी मायक्रोफोन घेऊन अध्यक्षांना प्रश्न विचारायला सुरुवात केली, मात्र त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत अध्यक्षांनी सभा सुरू ठेवली। त्यामुळे ठराव मंजूर करण्यावरून दोन्ही बाजूंनी गोंधळ उडाला। हा गोंधळ पाहून आणि अपेक्षित उत्तरे मिळत नसल्याचा आरोप करत शौमिका महाडिक यांनी सभात्याग करून समांतर सभा घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी अध्यक्षांकडे डोळ्यात डोळे घालून उत्तर देण्याची हिंमत नसल्याचा आरोपही केला। त्या उलट यंदाची सभा ही नियमानुसार पार पडली असून गुंडाळी नसल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। उत्तर हवी होती तर सभात्याग का केला असा उलटा सवाल त्यांनी केला। सतेज पाटील यांनीही या सभेच्या निमित्तानं महाडिक गटावर आरोप केले। महाडिक कुटुंबाचे टँकर आणि दूध विक्रीचा ठेका रद्द केल्यामुळे त्यांना राग आलाय आणि टँकरचा विषय निघणार म्हणूनच शौमिका महाडिक यांनी काढता पाय घेतल्याचा आरोप त्यांनी केला। सहकारातील सर्वात मोठ्या दूध संघाच्या सभेला खरं तर शिस्त असणं आणि त्यात एकूण सभासदांच्या हिताचे निर्णय घेणं आवश्यक आहे। मात्र महाडिक विरुद्ध पाटील असा संघर्ष पेटल्यामुळं दरवर्षी या सभेचा वापर फक्त शक्ती प्रदर्शन करणं, पॉलिटिकल मायलेज उठवणं एवढाच राहिलाय की काय असा सवाल आता सामान्य कोल्हापूरकरांकडून विचारला जातोय। दरवर्षीच्या राड्याला कंटाळलेल्या सभासदाच्या मनात आता सहकार चळवळीतल्या या सर्वात मोठ्या दुग्ध पंढरीला कोणाची तरी वाईट नजर लागली का अशीच भावना आहे। बाकी गोकुळच्या वार्षिक सभेचा हा धगधगता इतिहास ऐकून तुमची भावना नेमकी काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। नेमकं चुकतंय कोणाचं, सत्ताधारी पाटील मुश्रीफ गटाचं की मग विरोधक असणाऱ्या महाडिक गटाचं, हे आम्हाला कमेंट करून सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।